नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक अर्थात क्लर्क पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणती पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, कायमस्वरूपी नोकरी आहे, त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी मिळत आहे, त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। NKGSB बँक या कोऑपरेटिव्ह बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क अर्थात लिपिक पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, NKGSB ही एक रेप्युटेड मल्टी स्टेट शेड्यूल बँक आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सॅलरी बेनिफिट्स आणि इतर गोष्टी चांगल्या प्रकारे मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे एका रेप्युटेड बँकमध्ये। सो जर तुम्ही क्वालिफाय होत असाल, अशा प्रकारच्या भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, NKGSB हे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इज अ लीडिंग मल्टी स्टेट शेड्यूल बँक आहे विथ जवळपास 108 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे किंवा लेगसी आहे, हॅव्हिंग 104 ब्रँचेस त्यांच्या ऑल ओव्हर इंडिया किंवा 5 स्टेट्समध्ये पाहायला मिळत आहेत। या स्टेट्स कोणत्या आहेत? महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या ठिकाणी तुम्हाला बँकेचा प्रेझेन्स पाहायला मिळत आहे। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लिपिक किंवा क्लर्क पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला नोकरी ठिकाण तुमचं असणार आहे ते मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि गुजरात लोकेशन राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी मिळत आहे। सो या गोष्टी लक्षात घ्या। एक रेप्युटेड मल्टी स्टेट बँक आहे, 108 वर्ष जुनी, ज्याच्या जवळपास 104 ब्रँचेस 5 स्टेट्समध्ये आहेत। आणि तुम्हाला ही जी रिक्रुटमेंट होत आहे ती मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि गुजरात रिजनसाठी होत आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। टोटल वॅकन्सीज या 30 असणार आहेत, ज्या सर्वांसाठी अवेलेबल आहेत। यामध्ये कोणतेही कॅटेगरी विश्लेषण त्यांनी दिलेलं नाही। क्लर्क ब्रँच ऑपरेशन, थोडक्यात तुम्हाला कोणत्या तरी स्पेसिफिक ब्रँचमध्ये त्या ठिकाणी लिपिक पदाचं काम करायचं आहे, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। बघा पुढे त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय सांगितले तर बघा, क्लर्क ब्रँच ऑपरेशनच्या 30 जागा टोटल भरल्या जात आहेत, ज्यासाठी मिनिमम सेकंड क्लास ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। कोणती पदवी असेल सेकंड क्लास ग्रॅज्युएशनचं तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल अप्लाय करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। फ्रेशर कॅन अप्लाय प्लस प्रेफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे बेसिक बँकिंग नॉलेज आहे त्यांना, मात्र फ्रेशर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता। कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये तुमची प्रोफिशियन्सी पाहिजे, कॉम्प्युटर वापरता आलं पाहिजे। आणि एज लिमिट हे 30/4/2026 रोजी, ग्रॅज्युएशनसाठी 27 वर्ष राहील। पोस्ट ग्रॅज्युएट जर झाला असाल तर 28 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, यासाठी टर्म्स अँड डिटेल्स काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। एलिजिबल कॅन्डिडेट शॅल हॅव टू अपेअर फॉर रिटन टेस्ट कंडक्टेड बाय द एक्सटर्नल एजन्सी आफ्टर पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज ऑफ 944 रुपीज। थोडक्यात 944 रुपये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फी भरायची आहे। ज्यावेळी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सिलेक्ट होईल एक्झामिनेशनसाठी, त्यानंतर तुम्हाला ती फी भरावी लागेल। इन्स्ट्रक्शन कशा प्रकारे फी भरायची आहे, रिटर्न टेस्ट, या सर्व गोष्टी तुम्हाला ईमेल ID वर पाठवल्या जातील स्क्रुटिनी किंवा ॲप्लिकेशन शॉर्टलिस्ट केल्यानंतर, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। फायनल सिलेक्शन जे असणार आहे ते एक्झाम आणि त्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये या ठिकाणी असणार आहे। आउट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स इन रिटर्न टेस्ट, थोडक्यात जे रिटर्न टेस्टमध्ये पास होतील त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी घेतलं जाईल। आता अप्लाय कसं करायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे। यासाठी मित्रांनो ईमेल करायचा आहे तुम्हाला। ईमेलमध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे तुमचा रेझ्युमे प्लस डेटा इन बिलो फॉर्मॅटमध्ये मेन्शन करायचा आहे। आणि तुम्हाला ईमेल बॉडीमध्ये तुम्हाला मेन्शन करायचा सब्जेक्टमध्ये पोस्ट अप्लाइड फॉर क्लर्क, आणि तो तुम्हाला या दिलेल्या ईमेल ID वर सेंड करायचा आहे 11 जून 2026च्या अगोदर। यामध्ये फॉर्मॅट बघून घ्या, नेम, रेसिडेन्शियल ॲड्रेस, क्वालिफिकेशन, पर्सेंटेज कोड, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर, यामध्ये तुमचा जो काय रेझ्युमे प्लस डेटा आहे तो फॉर्मॅटमध्ये मेन्शन करायचा आहे आणि तो तुम्हाला दिलेल्या ईमेल ID वर सेंड करायचा आहे। ऑनलाईन अप्लाय करायचं नाही, ईमेल ID वर सेंड करायचा आहे। सध्या फॉर्म फी भरायची नाही आहे। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन फी भरण्याबाबत माहिती कळवण्यात येईल। सो या गोष्टी लक्षात घ्या आणि या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। कॅन्डिडेट मे बी डिस्क्वालिफाईड फॉर मिसमॅच इन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड ड्युरिंग स्क्रुटिनी ऑफ ओरिजिनल प्रूफ्स लेटर अँड फीज विल नॉट बी रिफंडेड। थोडक्यात माहिती प्रोव्हाइड करताना प्रॉपर माहिती प्रोव्हाइड करा। जर मिसमॅच असेल तर तुमचा फॉर्म त्यानंतर रिजेक्ट केला जाईल, ज्याची फी तुम्हाला रिफंड केली जाणार नाही आहे। सो या गोष्टी लक्षात घ्या। सध्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त ईमेल ID वर तुमचा रेझ्युमे, डेटा, दिलेला
फॉर्मॅटमध्ये सेंड करायचा आहे. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला ईमेलवर किंवा इतर मार्गांमार्फत तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहिती मिळवली जाईल की एक्झामिनेशन फी कशा प्रकारे भरायची आहे, ज्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तयार राहू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तेथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती किंवा ही नोटिफिकेशन रीड करू शकता. धन्यवाद.